पाहूया। नाशिकच्या पूर्व भागावर अजूनही पावसानं दमदार हजेरी न लावल्यानं पाण्याचे मुख्य स्रोत आटलेले आहेत। भर पावसाळ्यातही या भागाला टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। सर्वाधिक टँकर्स येवला, नांदगाव, मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सुरू आहे। 90 गावं आणि अनेक वाड्यांना जवळपास 105 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। नांदगावच्या अंकवाडी गावातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलेश वाघ यांनी। नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार घातलाय। असं असलं तरी नाशिकच्या पूर्व भागामध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे। नाशिकच्या पूर्व भागामध्ये 2 महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आजही अनेक गावांची स्थिती जी आहे ते टँकरवर अवलंबून आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मी आता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील अनेकवाडी गावात आहे। या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकर या ठिकाणी आले आणि महिला जे आहेत ते या ठिकाणी टँकरने पाणी भरताना दिसत आहे। नाशिकच्या पूर्व भागामध्ये नांदगाव असेल, येवला असेल किंवा बागलाण असेल आणि मालेगाव असेल, या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकरची संख्या आहे आणि या ठिकाणी नागरिकांना जी पाणी पुरवठा योजना जे आहे ते टँकरवरच अवलंबून आहे। टँकरची वाट पाहावी लागते आणि टँकरवर या ठिकाणची पाण्याची भिस्त आहे। टँकर जर नाही आलं तर नागरिकांना अक्षरशः दूरवरून पाणी आणावं लागतंय। माझ्यासोबत या ठिकाणच्या काही महिला आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत काय अडचण येतात। मावशी मला सांगा की ज्यावेळेस पाणी येत नाही त्यावेळेस काय अडचण येते आणि सध्याची काय स्थिती पाणी विकत घ्यावं लागतं आम्हाला आणि हे जे पाणी येतं हे 15 दिवसाला येतं। 700 लिटर पाणी द्या आणि 700 लिटर पाणी आपण किती दिवस राहतो। लेकरं बाळं म्हणजे बिना आंघोळीच्या शाळेत जाऊ राहिल्या। 1 वर्षापासून ताण आहे पाण्याचा। काय सांगताल मावशी, सध्या तुमच्याकडे कशी पाण्याची परिस्थिती आहे आणि काय कशावर अवलंबून राहावं लागतं आणि कशा पद्धतीने तुम्ही वाहता? पाण्याची अडचण भरपूर आहे। काय अडचण आहे, काय कशा? पाणी 15 दिवसाला येतात। 700 लिटर पाणी पुरत नाही। पाण्याच्या भरपूर अडचणी, आम्हाला पाणी पाहिजे पाऊस पडस्तवर। तुम्ही काय सांगताल मावशी, काय कशा हो, पद्धतीने? आम्हाला अडचणीच आहे। 15 दिवसाला पाणी पुरत नाही, आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतंय। पाण्याची आम्हाला खूप गरज आहे। पाणीच नाही येईल तर काय करायचं? मग आता हे टँकरने कसं किती दिवसांनी पाणी येतं ते हे नाही ना पुरत, मग पाणी नाही पुरत। 15 दिवसाला येतं, 10-12 पुरत नाही ना मग पाणी। हेच अडचण नाही। तुम्ही कसं भागत तुम्ही? माझा काय विकत घेतो ना, मग काय विकत घेतो पाणी मग आम्ही। तुमचं काय मागणी असतं? मग पाणी आम्हाला पाहिजे बा असं। टाकी बांधून दिलेली आहे ना, ही टाकी आम्हाला महिन्यातून 2दा भरून दिलेली पाहिजे। महिन्यातून 2दा टाकी भरून द्या। हा, महिन्यात 2दा भरून। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली पाहायला मिळते आणि नागरिकांना जे आहे ते टँकरवर त्या ठिकाणी भिस्त आहे आणि जर टँकर जर नाही आलं तर विकतचं पाणी देखील या ठिकाणी घ्यावं लागत आहे। तरी असं असलं तरी चांगला पाऊस पडावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे, जेणेकरून टँकर मुक्त हा परिसर होईल अशीच या भागातील मागणी आहे। निलेश वाघ, NDTV मराठी,